राज्य सरकारने वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय घेतला असला तरी या निर्णयाला विविध स्तरातून विरोध होत आहे। विशेष म्हणजे महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनेही हा निर्णय विरोधात आक्रमक भूमिका घेत सरकारलाच घरचा आहेर दिलाय। स्मार्ट मीटर योजना रद्द करावी आणि सर्वसामान्य ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकू नये या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने अकोल्यातील महावितरणाच्या मुख्य कार्यालयात मुख्य अभियंता यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी सहभाग घेत या निर्णयाच्या विरोधात घोषणाबाजी केली। राज्यात स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला असताना विरोधकासह अनेक सामाजिक संघटना आणि ग्राहक संघटनांनी या निर्णयावर आक्षेप घेतलाय। स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात वाढ होण्याची भीती ग्राहकांमध्ये व्यक्त केली जात आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेनेने महावितरणाच्या मुख्य कार्यालयात ठिय्या आंदोलन करत सरकारने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी केली। आंदोलन दरम्यान शिवसैनिकांनी स्मार्ट मीटर विरोधात घोषणाबाजी करत सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी लढा सुरूच ठेवण्याचा इशारा दिला। स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना होणारे संभाव्य आर्थिक नुकसान आणि तांत्रिक अडचणींचा विचार करून शासनाने योजनेचा फेरविचार करावा असे मत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केले। यावेळी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया थांबवण्याची मागणी केली आहे। सरकारने नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शिवसेनेने दिला आहे। शहरामध्ये प्रीपेड मीटर लावण्याचा काम चालू आहे आणि त्यांनी त्यामध्ये एस्टिमेट टाकलेला आहे की 48 तासात आम्ही मीटर लावणार, म्हणजे हे धोत देणं काम चालू आहे। जबरदस्ती आम्ही मीटर लावू देणार नाही, ज्याची सहमती असणार त्यांनी मीटर लावायचा। आम्ही जबरदस्ती या शहरामध्ये मीटर लावू देणार नाही असं आम्ही मॅडमने सांगितलं। त्यांच्या चेंबरमध्ये आम्ही ठिय्या आंदोलन केलेलं आहे। त्यांनी सांगितलं की आम्ही यावर विचार करतो आणि लावायचं असणार तर मग 1 नंबर प्रभाग तिथून लावायचा, तर तिथून सुरू करायचा। फक्त तुम्ही 2 इथे लावायचं, 4 इथे लावायचं, 5 इथे लावायचं असं करायचं नाही, ही आमची विनंती आहे। कारण की या राज्याचे मुख्यमंत्री महोदय, या राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की प्रीपेड मीटरची सक्ती आम्ही करणार नाही। जाणून बुजून काही अधिकारी या सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि लोकांना सक्ती आणण्याचं काम चालू आहे, ज्याच्यामुळे की हे सरकार बदनाम झाली पाहिजे असं आम्ही होऊ देणार नाही शहरामध्ये।